बातमी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय वर्तुळातून समोर येते आहे। आपला फोन दिल्लीतून टॅप केला जात असल्याचा एकनाथ शिंदे यांना संशय आहे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे। शिंदेंच्याच आमदारांनी माहिती दिल्याचाही दावा संजय राऊत यांनी केला। मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाहीत असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे। त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे। त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। तर शिंदे सेनेच्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे। हे 20 ते 25 आमदार फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते, एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेले नव्हते असाही दावा राऊत यांनी केलेला आहे। राऊतांना आता नीतिमत्ता राहिलेली नाही असा टोला शिरसाट यांनी लगावला। शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही। आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत। तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का, असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे। सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर ते टीका करणं किंवा इतरांवर वायफट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे। म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही। राऊत यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळातही आता चर्चांना उधाण आलेलं आहे। वळूया पुढील बातमीकडे। राऊतांच्या या दाव्यावर आता भाजपनं जोरदार टोलेबाजी केली। राऊत यांना एक दिवस चांगलं बोलायला शिकवू असं राणे यांनी म्हटलंय, तर राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोला दरेकर यांनी लगावला। संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात। उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत। काही दिवस ते गप्प होते, पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा। एकनाथ शिंदेची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत। पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? नेमक्या आपण कोणाबरोबर आहात ते सांगा। तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात करता, याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत। आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, लोकांना वीट आलाय। शिंदेची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत। तर सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी आज भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। यावेळी सरपंच हत्या प्रकरणाचे सगळे पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींना दाखवले आणि त्यानंतर नामदेव शास्त्री तळ्यावर आले। आम्ही दोषींना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांसोबत राहील अशी ग्वाही नामदेव शास्त्रींनी दिली। ही पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत।
भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या, तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या. म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो. अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले. तर धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झाला आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगेंनी केला आहे. धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. तर राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, अशी खतखत मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात, असा आरोप मंत्री पंकजा मुंडेंनी केला. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे, त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, येणं न घेणं, कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं मी लोणचं घाल का. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं तटकरेंनी म्हटलंय. तसंच फळं येणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात, असं सूचक वक्तव्य तटकरेंनी केलं आहे. त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील. हा फक्त रायगड पुरता सीमित निर्णय नाही, तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे. त्यामुळे तो एकत्रितपणे लवकर होईल. ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच सक्रिय आहे. येत्या 8 दिवसात आजी माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होणार आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. नेमकं ते काय म्हणाले पाहूया. अनेक आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांचा सगळ्यांचा प्रवेश या 8 दिवसानंतर आम्ही सर्वजण एकत्रित बसून त्याच्यावर विचार करून सर्वांचे प्रवेश करून घेणार आहोत. मिशन टायगर सक्रिय झालेले. सक्रिय काय, पहिल्यापासून सक्रिय होतं, त्याला आता गती द्यायचं काम केलं आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 800 किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेत जमिनीवरून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला होता. आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही. काही मुठभर लोक विरोध करतायत, बाकीच्यांचा विरोध नाही. सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत. कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 800 किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेत जमिनीवरून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला होता. आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही. काही मुठभर लोक विरोध करतायत, बाकीच्यांचा विरोध नाही. सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत. कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानानं आता खळबळ उडाली. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय. तर मनुष्य धर्मच हा मोठा धर्म म्हणत भुजबळांनी गुलाबरावांनाही खोचक टोला आणलाय. धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे.
आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल. हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे? गुलाबराव पाटील, मानवड विलासराव पाटील. ठीक आहे, असं आहे, धर्म अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यातला मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा सुद्धा एक मोठा धर्म आहे. आणि मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा अख्ख्या जगामध्ये मान्य झालेला आहे. तर तो मनुष्य धर्म जो आहे, माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळ्या धर्मामध्ये जे सार आहे ते हे आहे, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. आता केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीमध्ये सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलं आणि या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय. केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामामध्ये तपासणीसाठी आलेलं आहे. पुण्यातून एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यातल्या 5 जणांनी जीबी सिंड्रोमवर मात केली आणि ससून रुग्णालयातून एकाच वेळेस या 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यावेळेस ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलं, तसंच रुग्णांना पेढे भरवत त्यांचं अभिनंदनही केलं. ससून रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमचे 28 रुग्ण होते, मात्र आता त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यामुळे रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरही या ठिकाणी आनंद पाहायला मिळतोय. ससूनमध्ये जीबी सिंड्रोमवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. आनंदाची बातमी आज सांगेल की आपल्याकडचे 5 रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज देत आहोत आणि येत्या 2-3 दिवसात अजून एक 10 रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत. त्यांना पण आपण 2-3 दिवसात डिस्चार्ज करणार आहोत. आणि आता बातमी सगळ्यांनाच उत्सुकता असलेल्या महाराष्ट्र केसरी संदर्भातली. यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला हा आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगली आहे. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढाई होणार आहे, तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात लढाई रंगणार आहे. या दोन्ही लढतीमधल्या विजेत्यांची फायनल खेळवली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत या लढती रंगणार आहेत. त्यामुळे मानाची गदा कुणाच्या हाती मिळणार याची आता उत्सुकता आहे. शिवराज राक्षे नांदेडमधून, त्याच्या विरोधात आहे पृथ्वीराज मोहोळ पुण्यातून. गादी विभागातला हा अंतिम सामना. महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार हे आज पुढच्या काही तासांमध्येच कळणार आहे. माती विभागात गायकवाड विरुद्ध यादव असा सामना रंगणार आहे, तर शिवराज राक्षे पुन्हा चमकदार कामगिरी करणार का असाही प्रश्न कुस्तीपटूंना पडलेला आहे. तर यावेळेसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. महाराष्ट्र केसरी सामना या ठिकाणी आता थोड्याच वेळात होणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की भव्य दिव्य असं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जी गादीवरची कुस्ती होणार आहे ती या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र केसरी जो ठरणार आहे तो या गादीवर ठरणार आहे आणि ते पलीकडे आपण पाहू शकतो ती मातीवरची जी कुस्ती आहे ती मातीवरची कुस्ती या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही कुस्तींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर दत्तात्रय भरणे या आदी मान्यवर यांच्यासह अनेक मंत्रीगण या ठिकाणी आता थोड्याच वेळात उपस्थित होणार आहे. गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेसाठी कुस्त्या चालू आहेत. अनेक मल्ल या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अनेक नामवंत मल्लांनी या ठिकाणी कुस्ती खेळलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेक्षकांनी जे आहे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण जे स्टेडियम आहे हे प्रेक्षकांनी खचाखच भरून गेलेलं आहे. तर महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना साम टीव्हीवर आम्ही दाखवणार आहोत, त्यामुळे हा सामना पाहायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते देखील आता इथं दाखल झालेले आहेत. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धा इथं लावली जाणार आहे. तर
वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरात आज शाही विवाह सोहळा पार पडला. पारंपरिक लोकगीतांवर ठेका धरत हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा आनंद लुटलेला आहे. मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्तानं मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून वराडी मंडळी इथं जमली होती. विठू रखुमाईच्या मूर्तींना नवरा आणि नवरीसारखं दागदागिने तसंच भरजरी पोशाख घालून नटवण्यात आलं होतं. 7 मंगलाष्टका म्हणत या वेळेस देवाच्या मस्तकी तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला. लग्न लागल्यानंतर भाविकांनी ठेका धरत आपला आनंदही द्विगुणित केला आहे. शतमिंदु जरदो अंधी देवायतना